झालं येड गावाला केलं या निसळू की पळू अरे आता कुठं पळू गावात फुले या गावरान बाद आहे ना लईच त्रास देऊ राहील राव मला याची आहे ना गोड बोडून काहीची खोड मोडावं लागत हॅलो कोण माझ्या का हां अरे मी काय म्हणतो त्या दिवशी मला आहे ना ते आपलं तुला तर माहिती आहे ते बायकोने मला डॉक्टरला आणायला सांगितलं मी ते ट्रॅक्टर घेऊन आलो पण आता असं झालंय का मला तो चालवता आहे ना तर तू एक काम कर इकडे ये घरी आपण आहे ना ग्रामपंचायतीमध्ये जाऊ माझं काम आहे थोडं आणि तसं तुझ्या घरकुलाचं आपण बोलून घेऊ हां हां लवकर ये इथे ग्रामपंचायत ऑफिस कुठे आहे? पाठीमागे आहे मॅडम हो का? तुम्ही कोण मॅडम मी इथे नवीन ग्रामसेविका म्हणून आले. नवीन आले का हो आता गावचं काहीतरी चाललंय मला हां ते गावरण वळू आहे गावचे त्यांच्याकडून सावध राहा तुम्हाला पुढे गेले कळलंच मॅडम काय चालू आहे तो आलं काय नाही ग्रामपंचायत मध्ये चाललंय ते मॅडम ते म्हातार बाई तिथे ट्रॅक्टरवर बसून पोके खाते गावावरून वळायची ती मग जाऊ का आता मला गाय लावा जायचे टाइम झाला मला पण ग्रामपंचायत ऑफिस कुठे आहे? मॅडम ऑफिस इथंच आहे पण तुम्ही गाडी सावली लावा काय रे कुठं बोकळत अरे बाबा याचं काम होतं एक ते का त्यासाठी गेलो होतो काय रे कुठं बोकळत होतं ते उसाच्या बागल्या फोडायला गेलो होतो या बागल्या नाही मग उसाच्या बागल्या असं म्हणणं सांगा नानाला वाटलं इथं ट्रॅक्टर घालून बघल्या पडतो काय शेती बिती केली कधी नाही आज नाही ना आम्हाला कुठे शेती शेती करून पाय एकदा मग कळत मग कशी मातीत हात घातले मग कळत जाऊ दे मोरगे मला नाही करायची शेती बरं काय म्हणतो बाकी बाकी काही नाही आता तुमचे का स्नान का राहिलेलं काहीतरी काय हो काहीतरी घेऊन येतात तर तुम्ही अरे पण मॅडम कोण आहे बघा ना अरे बापरे पहिल्यांदाच आले का आपल्या एवढी सुंदर हो या मॅडम या मॅडम या नमस्कार नमस्कार. मॅडम तुम्ही कोण म्हणायचे मी तुमच्या गावात नवीन ग्रामसेवक आले. काय गरम शो अरे तुला गरम शेवच आठवणार बाजारात बोकवतो ना ग्रामसेवक थोडं मोठ्यानं बोला ना मला ऐकायला कमी ना अरे तुला व्यवस्थित सांगितलं तर तुला गरम शेव असं आहे का ग्रामसेवक ग्रामसेवक हां बर मॅडम ते पण ऑफिस बंद आहे ना मॅडम मग आणा ना चावी त्याची. आता तो सरपंच कुलूप लावून किल्ली घेऊन दिल्लीला गेला ना असे कसे दिल्लीला गेले ते? मग भाऊ काय करायचं रे आता मला ऑफिस कसं मी कशी इतक्या वेळ थांबली? हे काय म्हणतो आपण 10 मिनिटं वाट पाहू हे तुम्हाला काही कळणार ना वळा ना तो सरपंच पिऊन पडेल असं तिथं त्याची वाट पाहायची का अहो तो किती केला किती नाही त्याचं पुढं पाहत इकडं तो भरेले का चरेले मी काय म्हणतो तुम्हीच निवडून दिला ना दिला निवडून पण झाली आमची चुकी मग पण आता यंदा आपणच उभा राहणार आहे मतदार यादीत नाव आहे का आणता आली ना आपली गरम शेव काय अरे टेन्शन गरम शेव नाही ग्रामसेवक असे का हे मी काय म्हणतो तो 5-10 मिनिट वाट पाहू मी तर अंतगड खाल त्याच्यावर
ते वाट पाहायच्या लायकीचं नाही, ते पिऊन पडेल तिकडे तसं. मॅडम आपण सत्कार करून घेऊ ना. हा बरोबर आहे. सत्कार वगैरे राहू द्या तुमचं, आधी मला ऑफिस खोलून द्या. नाही आधी आमची प्रथा आहे, आम्ही आधी बाया माझा सत्कार करीत असतो. हा बाई माणसाचा. हो हो. हे हार काढ. हार काढ, हार काढ. ट्रॅक्टरला आणलं हारा. मला ट्रॅक्टरचा हार मॅडमला घालायचं का? स्वतः सोन्याच्या चायनी घालून फिरताय का? आणि मॅडमला ट्रॅक्टरचा घालायचा हात घालतात. हा राजू नवीन आहे, पिशीतून काढला नाही, ट्रॅक्टरला घालायचं होतं माया, पण नाना म्हणले म्हणून शब्दाला मान देतो. अरे बाबा ऐक ना, मला काय वाटलं हे ट्रॅक्टरचा तोडून आणून घालतं का गळ्यात? नवं आणलेलं आहे आता, ट्रॅक्टरसाठी आणलं त्यांना काय माहिती. पण मी काय म्हणतो हा यांचं काही सांगतं नाही. हा तुम्ही म्हणजे ना लय बेकार. मागं ते सरपंच निवडून आलं, त्याला कोणता हार घातला रे? त्याला घातला कोणचा घालू, त्याला घातला चपलाचा हार. त्याला पुढं पाहायला होता, तो सरपंचच होता, तो पिऊनच पडत होता तसं ते. चल, काढ हार का. मॅडम भाऊ आता आमच्या विनंतीला मान देऊन ये ना. सत्कार वगैरे राहू द्या, आधी ऑफिस खोला. आम्हाला ताकद येईल ना हार घातलं. अहो आमचा अशी प्रथाची, आम्ही कुणी नवीन आलं का बाई माणूस कसा सत्कार करतो पाहिजे. हा बाई माणसाचा. हा माणसाचं नाही करत. बाईचा. या नाना तुमच्या शुभ आश्चर्य झाला. मोकर पैसा आहे नानाकडे महामार्गात. काय हो सांगू ना? तुम्हाला. आता करतील ना गावाच्या कल्याणासाठी खर्च. कसलं तर डोंबल्याचं कल्याण. 8 दिवसाला नाना मुंबईला जात्या कल्याणला आणि तिकडे पैसे बुधवून येतात. हे काय ते गावचं कल्याण करताय? बरोबर आहे की नाही रे? बरोबर आहे. अरे घ्या. तुम्हाला सांगतो महामार्गाचा मोकार पाहिजे आहे माझ्याकडे. ओ नाना करू सत्कार. थांबा थांबा थांबा, ही बाई माणूस आहे, ही बाई माणूस आहे तुम्ही. बाई माणसानं बाई माणसाला धार घातला बाई ना, आता काय तुम्ही घातलं लोक म्हणजे लग्न झालं काय यांचं? काय डोकं तुमचं. मग रे आता आपण आता करू हातात देऊ हार. बरं, चालेल. आता द्या. मग चला या समोर या. मी काय- ए, फोटो काढ. तुझा तो इजळेल मोबाईल दे इकडे. मी काढतो फोटो. मोबाईल आता याच्यात फोटो कधी यायचा ना ना याच्यात फोटो कधी यायचा? अरे मग तो काय तुम्हाला करायचं? नाही दिसणार थोड्या वेळात. बरं पहा. का? तुमचं काहीतरी व्यवस्थित आहे का गावात? मॅडम आमची प्रथा काय माहिती का? हा हे गावरण ओळू काय करता, कुणी नवीन मॅडम आले का फोटो काढून पहिला फेसबुकला व्हॉट्सअपला व्हायरल करता. हे काय गावरान म्हणून? हा येच म्हणजे आम्ही चांगलंच काम करतो. नवीन कोणी मॅडम आले की त्यांचा पहिला सत्कार करतो. अहो लय पैसा आहे मोकार आमच्याकडे महामार्गाचा. हा ना, मग आता तो गावाच्या कल्याणासाठी वापरा. हा म्हणा ना आता काय बरोबर photo काढतो, हा म्हणा ना. वापरू वापरा. हे घ्या, हे फोटो काढ रे. थोडे गाठ काढू नका, थोडे मस्त. टाळ्या 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 वाजवा, टाळ्या. मोबाईल खाली टाकून टाळ्या वाजू ना. चला चला मॅडम लोक तोडून टाकू. चला लवकर. काय मॅडम ना कुठच्या? बोला, काय म्हणायचंय तुम्हाला? मॅडम तेवढं ते घरकुलाचं बघा. घरकुल? आणि तुम्ही बाहेर तर म्हणत होते ना माझ्याकडे खूप पैसा आहे, चिक्कार पैसा आहे, गळ्यात सोन्याच्या चैनी, हातात सोन्याच्या अंगठ्या, पूर्ण सोन्याने मडलेले, तर तुम्हाला घरकुल पाहिजेच का सरकारकडनं? अहो माझं नाही, माझ्यासाठी नाही म्हणत मी. आमचं मान आहे यासाठी. माझ्यासाठी. तुमच्यासाठी? मॅडम याची जरा केस सॉल्व करा. हो तुमचे केस नाही, याची केस सॉल्व करा म्हणलं. म्हणजे घरकुलाचं बघा त्याच्यात. हा हो, तो बघते म्हटलं ना तुम्हाला. हा पण हा आता राहतो कुठे मग? याच्या घरी. नाही मॅडम तो भाड्याच्या घरात राहतोय. भाड्याच्या घरात राहतो? हा आणि तू घाबरू नको आता, लढ बिंदास. हे बघ हे मॅडमचं आलं ना तुझे घर घालतो, तुझे हायच होणार नाही. तुला घरकुल भेटल, हाऊसफुल भेटल, काय भेटेल ते भेटल. चल हा बोला आता. घर घेण्यासाठी घराचं काम झालं तर जागा आहे का त्याला घर? मग कार मोठी जागा आहे, मस्त शेड आणून ठेवले, चौकून झाडं बिडं सगळी पाण्याची चितीची सोय, बसायला उठायला सगळी सोय. तुम्ही फक्त तू त्या नदीच्या घरच्या शेड बद्दल तर नाही ना बोलू? जागा पाहिले या. हा ना, येते मी नंतर. कधी येणार तुम्ही जागा एक पाहिजे? 10 मिनिटाची ती हा, येते 10-15 मिनिट. मग आपण यांच्यासाठी तोडून आज हा तुमच्याकडे हे आहे का? ती माझ्या घरी आहे ना, काय? दलिंद्र रेषक. दलिंद्र रेषेत नाही, दारिद्र्य रेषेत. मॅडम त्याचं शिक्षण 4.5.
4:34 म्हणजे चौथी नंतर अर्धी. ते कुठं काही बोलतो अख्ख्या गावाला परवा तो कोण सोडलंय. हे बघा आता तुम्ही गंमत बघायची ना. हे बघा बघा आता काय करतो बघा. मॅडम हे नका करायचं. अहो हे नका काढायचं नाही, ते स्टॅपलर पिना मारायचं. असं आहे का? मी लहानपणी तुला पिना मारत पण लोक मला हाणायचे. पिना मारल्यावर हाणणारच ना लोक तुम्हाला. आता बघा घ्या. हे माझ्यासारखं मिनी लॅपटॉप टिंग टिंग टिंग. अहो हे तुमच्या आणि मिनी लॅपटॉप नाहीये, हे कॅल्क्युलेटर म्हणतात त्याला. मॅडम आणि आता इथल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नका. मॅडम याची बुद्धी वाढली नाही हा वाढला. अहो ना काय वाचताय वरातीत आले काय तुम्ही वाजवायला. अहो नाही तसं नाही मॅडम, तुम्हाला सांगतो. हे पहा त्या अंगठ्या कोणत्या आहे. हे पहा ही गुरुची, ही शनीची, राऊची, केतूची, घरची, बाहेरची. घरची आहे बाहेरची आहे. एवढी अंधश्रद्धा पाळतात का तुम्ही? अहो नाना तुम्हाला अंगठ्या दाखवायचं एवढं शोक आहे ना. एखाद्या गरीबाच्या पोरीचं अन्नदान करा ना तुम्ही. आणि त्या पंक्तीत बसून अंगठ्या दाखवीत. आमटी वाडा, इथं शिरा वाडा, इथं भजे वाडा. तुम्हाला जे काय करायचं ना, पराती वरातीला पंक्तीत, पंक्तीचे वरातीत काय जेवण घालायचं ते तुम्ही बाहेर जाऊन घाला. उठा आता, बस झालं. हे माझं ऑफिस आहे. चला निघा आता. तुमच्यामुळे मला बोलणे बसले माहिती या का. आता, बस झालं. याचं घरकुलाचं काय? हा बघते मी. या तुम्ही. मॅडम लवकर या बरं का. हो मला या. जायचं. नाना आता मॅडमचा हार यांनी घातलेला आहे ना, याची हार होणार नाही. चालेल? चल. मॅडम आपलेच आहे. लय भारी मॅडम. चला मॅडम तेव्हा माझ्या हातानं हे झाडं बिडं हे भीती बांधून ठेवली. फक्त आता एकच स्वप्न राहिलं माझं. फक्त तेवढं तुम्ही पूर्ण करायचं. काय? मला घर बांधून द्यायचं. चांगलेच वृक्षप्रेमी होते तुमचे आजोबा. चांगलेच वृक्षारोपण करून ठेवले त्यांनी. त्याच्याने माझे आजोबा पक्ष प्रेमी पण होते. चला पुढे तुम्हाला दाखवतो. मॅडम नुसतं पक्षी प्रेमी नाही, नुसतं पक्षी प्रेमी नाही तर ते देशप्रेमी बी होते. हे माझ्या हातात येत नव्हतं. चला मॅडम पुढे चला. त्याचं काय स्मशानभूमी माझ्याकडे ही जागा आहे सगळी माझ्या हातात माझ्यासाठी. हो का? मग शेवटच्या कार्यक्रमासाठी. हो का? एकच माझे मिनिट थांबा. आजोबा तुम्ही- इथंच बसलेले म्हणून मला ते म्हणे माझ्याच पशी घर बांध. पुढे असं जाऊ नको म्हटलंय इकडे का? तिकडे. हो का? तुम्ही सरकारला मजाक समजले का? एकच मिनिट थांबा. घरकुल नाही भेटलं.